आताही तसंच आहे. अडचण पडली की आलं, अडचण नाही पडली की येत नाही. आणि उद्या लागायचे म्हटलं की कुठंतरी कार्यक्रम होतो आणि कुठेतरी त्याला असं वाटतं, वा काय कार्यक्रम झाला, महाराज एवढं देऊळ बांधतायत, म्हटलं त्याच्यापेक्षा जास्ती घेऊन जा. मुद्दाम मी सांगतो तुम्हाला, द्यायचं शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. उत्तम कार्याकरता जर दान केलं तर त्याच्यातून परतफेड पांडुरंग करतच असतो. ही दोन उदाहरण तुमच्या समोर आहेत. काय दगडूशेठ हलवाई आणि जाऊन बघा, आता सगळ्यांनी जवळजवळ बघितलेलंच आहे. अप्रतिम मंदिराचं काम, कोणची गोष्ट लाखाच्या खाली नाही. बाबा महाराज काय करतो, काय करतो, पण ते ट्रस्ट उभं राहिलं, येत राहिलं, काम चालू राहिलं, देत राहावं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान वाटलं म्हणून 750 वर्षानंतर पालखीला 5 लाखाची गर्दी आहे. ज्ञान वाटलं, ज्ञानदान केलं. आणि कसलं दान केलं? सामान्य दान नाही, शांकरी विद्या. जीवाला कृतार्थ करणार, जीवाला समाधान देणार. म्हणून इथे दयार्णव. कशाचं सांगितलं? इकडे तिकडे काही सांगत नाही मी. नाही तर तुम्ही म्हणाल बाबा महाराजांनी काय मध्ये घुसवलं. घुसवलं नाही. दयार्णव, दया, समाजाबद्दल दया. काहीतरी आपण समाजाचं ऋण आहे बरं का, त्याची परतफेड कुठे नाही कुठेतरी कोणत्या तरी स्वरूपात व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जे गुरुकृपेने ज्ञान प्राप्त झालं ते त्यांनी वाटायला सुरुवात केली. हो, आणि वाटायला सुरुवात केली आणि कोट्यावधी लोकांचं कल्याण झालं. साधकाचा मायबाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. तेव्हा असा या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ. सार्द्रकेन, आता जे वर्णन चाललंय, समरूप असा शिव आणि शक्ती यांच्यात कोणताच अर्धा भाग कोणाशी संलग्न झाला आहे हे सर्वथा जाणता येणे शक्य नाही. कारण त्या उभयतामध्ये द्वैताचा केवळ भास मात्र आहे. सार्द्रकेन कसं आहे? समरूपेण. शिव आणि शक्ती हे दोन्ही एकरूप आहेत. कोणचं कुणाला जोडलंय असं नव्हे. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. हे शिवशक्ती ऐक्याचा पहिलं प्रकरण आहे. शिव आणि शक्ती भिन्न नाही. कारण का? अनेकांनी अनेक प्रकाराने विषय मांडलेला आहे. सांख्य प्रकृती आणि पुरुष स्वतंत्र मानतात. अनेकांची अनेक मत आहेत. असावी, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. सांख्य काय म्हणतात? प्रकृती आणि पुरुष स्वतंत्र मानतात म्हणून ते द्वैती आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समरूपेण असे शब्द वापरतात. त्या अर्थी प्रकृती पुरुष खास नव्हे, किंबहुना ते एक रूप आहेत. तसंच इथे ईश्वर आणि माया शब्द वापरत नाहीत. लक्षात घ्या. अमृता अनुभव पहिल्यांदा समजून घ्या. इथे मायेचं खंडन करण्याकरता नाही, कारण माया मानलीच नाही. असेल तर खंडन. विषय येईल पुढे, किती वर्षांनी येईल माहिती नाही. 7वं प्रकरण जे आहे अज्ञान खंडन. अज्ञान, माया, अविद्या हे शब्द एक आहेत. इंग्रजीमध्ये मायाला इल्युशन म्हणतात, भास. बरोबर आहे. तिथे अज्ञान खंडन करत असताना सुरुवात कशी केली माहितीये का ज्ञानोबरायांनी? ते म्हणले, अशी सुरुवात झाली त्या मागच्या, चला आता आपण अज्ञानाचा धांडोळा घेऊ. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे अर्थ असा आहे, अज्ञानाचा धांडोळा घेऊ म्हणजे पहिल्यांदा आहे का शोधू आणि असलं तर खंडन करू. माझं बोलणं कळलं का? चोर घरात असेल तर काठ्या घ्या.
नाही का? पहिल्यांदा आहे का सिद्ध करा ना. काय आणि सापडला तर महाणा. पण चोरच घरात शिरला नाही, चोर 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 चोर, काही उपयोग आहे का? नाही का? हो, चुकून काही वेळेला अंधारात घरातल्या माणसाला सुद्धा बडवतात. अशी उदाहरणं करतात. मग तो नवरा ओरडतो, मेलो 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 मेलो. म्हणली तुम्ही आहे होय, बर घे मारून. म्हणली एरवी मारायला मिळत नाही. अवघड आहे ना. तस महाराज मोठे कौतुकाने सांगतायत, लक्षात घ्या. असं म्हणत नाहीत मी खंडन करतो, खंडन करण्याकरता असायला पाहिजे. आणि मग ते सगळं ऐकून आजूबाजूची माणसं जमा झाली. चोर कुठं आहे? अहो म्हणले चोर नाहीच, हेच खाली तिथे जाऊन झोपली होती घोंगड पांघरून, आणि मला वाटलं कोण आहे. माझं बोलणं कळलं? तसं नीट लक्षात घ्या. चोर असेल तर पकडा, तसं अज्ञान असेल तर खंडन करा, आणि नसेल तर धांडोळा घ्या. ज्ञानोबा आहे म्हणजे तुम्हाला काय सांगू, असा शब्द परफेक्ट वापरतो, पण ते परफेक्ट कळलं पाहिजे तर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याला आपली धांडोळा घेऊ, निघाले शोधा. तसं नाही, पहिल्यांदा आहे काय निश्चित ठरवा. म्हणून इथे एक लक्षात घ्या, शिव आणि शक्ती. शक्ती म्हणजे इतर ठिकाणी अर्थ लावलेला ब्रह्म आणि माया. इथे हे शब्दच वापरले नाहीत, अख्ख्या अमृतानुभवात नाहीत बर का. यांचा दृष्टिकोन कोण आहे? शिव आणि शक्ती हे कसे आहेत? समरूपेन, दोन्ही एकरूप आहेत. ठीक आहे, एक गंमत म्हणून सांगतो दृष्टांत. डावं उजव्याला जोडलंय, उजवं डाव्याला जोडलंय. कोणचं कोणाला जोडलं? नाही, डाव्याला उजवं, उजव्याला डावं नाही. डावा अगोदर नाही, नंतर जन्माला आलं. उजवा अगोदर जन्माला आलं नाही. कशाला काय जोडलंय? दोन्ही एक रूप आहेत. तसं शिव आणि शक्ती, हा शक्ती शब्द वापरणं हा त्यातला विलास आहे. तुम्हाला संसारातला विलास माहिती आहे की नाही? असावा. पती पत्नी सगळं दोघांचं प्रेम चांगलं असलं, आनंदात असले, उगीच दोघा पुढे आले की आट्या कपाळा असं नाही. माफ करा मला, काही वेळेला मला सांगावं लागतं, त्याशिवाय कळणार नाही ना. आलं का लक्षात? हो, असं घडतं, त्याला काही इलाज नाही आहे. जीवनामध्ये सगळ्याचे संसार जर 100% झाले तर मग कसं काय व्हायचं? कुणाचं असं, कुणाचं तसं, कुणाचं तसं, कुणाचं असं चालू राहतं. याला जीवनाईसे नाव. काय? याला जीवनाईसे नाव. जीवन यालाच म्हणतात. कुणाचाच काही अगदी 100% वाजून 1 2 3 4 नाही 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 नाही, असं असं होतच. पण इथे सांगतात एक रूपता. आता ती एक रूपता तेवढ्या पुरती सांगतात बरं का. हो, मग घरात पाहुणे आले आमच्यासारखे, बाबा महाराज बसले बसले. काय महाराज, आमचं घर कसं काय वाटलं? आमच्या मंडळीने सजवलं बरं का. आमच्या मंडळीत फार कलाकुसरी आहे, सगळं हे पडदे बिडदे तीच, आणि सगळं तीच बघते, तसं मी काही करत नाही. हे बघा, उगीच चढवू नका. मी काय करते, घरात बसते, तुम्ही जाऊन कमवता. कळलं? ऐक्य. एक एकाची स्तुती करतो, दुसरी दुसऱ्याची स्तुती करतो, आणि दुसरं दोन्ही एक रूपतेने जीवन जगतात. तो म्हणतो तिने केलं, ती म्हणते त्यांनी केलं, तिनेही नाही त्यांनी नाही, दोघी मिळून घडलं. कारण दोन दोन नाही, दोन्ही एकच आहे. चांगदेव 65तली एक ओवी आठवली मला. ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेवाची भेटीचं वर्णन फार सुंदर केलं.
ते म्हणे सांगया तुझी माझी भेटी होणे. फार सुंदर लिहितात पुढचं ऐका बघा, असं कुठे ऐकायला मिळायचं नाही हो. सांगया तुझी माझी भेटी होणे, जैसी तळा हाता तळी मिठी देणे. आता हे तळात या तळाला भेटलं, कोणचं अगोदर आणि कोणचं नंतर? किती एकरूप, किती एकरूप. हे का हे? जैसी तळा हाता तळी मिठी देणे, तस शिव आणि शक्ती हे विलासा करता. आता काय मगाचा दृष्टांत, ती करते हा सांगणं हाही विलास, आणि तो करतो हा सांगणं हाही विलास. हा काय त्या संसारातला एक कौतुक आहे, एक आनंद आहे, आणि त्या विलासावर संसार आनंददायक होतो. तसं इथे महाराज म्हणाले, जे हे समरूपे शिवशंकरी, द्वैतासारखी भासती जरी, परी येथे द्वैताची कुसरी असेच ना. ही शिव आणि शक्ती दोन दिसतात पण दोन नाहीत. दिसायला दोन आहेत पण असायला दोन. लक्षात ठेवा, तुमच्यातलं हे देह आणि त्याच्यातलं देह कुठे संपतो, चैतन्य कुठे सुरू होतं सांगा? हा हात आहे ना, त्याला हात म्हणता, बरोबर आहे. मग दोन जर म्हटलं तर याच्यातला देह कुठे संपतो आणि चैतन्य कुठे सुरू होतं सांगा की? काय सांगता येते का? नाही सांगता येत नाही असं, आणि बाजूला काढता येत नाही. हा देह, हे बोट, हे बोटाचं टोक, तिथेच जिथे शिव तिथे शक्ती, बर का? शिव आणि शक्ती पुढे शब्द येईल, अनिश्चित आहेत, दोघं एकमेकाला जोडलेले आहेत. तुमचे दादा महाराज फार सुंदर दृष्टांत द्यायचे, मी ते सांगितलं असेल मागे, कारण इतक्या वर्ष सांगतोय ना, म्हणून म्हटलं. काय नळातून असं पाणी पडत असतं, फार अनुभवाचा दृष्टांत. तुम्ही तांब्या धरता की नाही नळाच्या खाली असं? आता तांबे गेले मग आले. काही काहींच्या घरामध्ये ते तांबे पॉलिश करून हॉलमध्ये ठेवलेले असतात. काळ पाठ काय. तेव्हा तो असा तांब्या, पूर्वीच्या काळचा गडवा तांब्या, सांगली घाटाचे, त्याला सांगलीच म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? असा गोल असेल गडवा, असा उभा असेल सांगली घाट. गंगा जमुना, काय मामा, काय गंगा जमुना काय, मग खालचं तांब्याचं तर वरचं पितळेचं, असं मग ते गंगा जमुना असं. ते ऐकून तरी ठेवा, काय ही माहिती असू दे ना. प्रदर्शनात बघायला जाण्यापेक्षा प्रवचनात ऐका. आणि असा तो तांब्या धरलेला वरून पाणी पडतंय. मजा सांगतो तुम्हाला, पाणी वरून पडतं आणि आमचे महाराज म्हणायचे हातातून शक्ती पडते. पाणी पडल्यानंतर त्या तांब्याचं वजन वाढतं, पण जसं वजन वाढतं तसं धरण्याची शक्ती सुद्धा, शक्तीचा प्रवाह वाढतो. ती जर शक्ती तेवढी आली नाही तर तांब्या खाली पडतो. मग म्हणतो पेलला नाही. काय म्हणतो? मला तांब्या पेलला नाही. लक्षात घ्या. इथून पाणी आणि इथून शिवशक्तीचा प्रवाह असा धरून चालतो, नाही का? पहिल्यांदा मोकळा तांब्या धरताना तेवढी शक्ती होती. जसं तांब्यातलं पाणी वाढत गेलं तसं शक्ती वाढत गेली. असे हात पक्के होत गेले, तेवढं त्या स्नायूमध्ये ताकद येत गेली. लक्षात घ्या. दाखवा मला हे देह आणि इथून चैतन्य. मग हे मुर्दा कसा शिल्लक राहिला? हे कसं शिल्लक राहिलं? जिथे देह आहे,
लक्षात ठेवा, आता पुन्हा इथले शब्द वापरतो. जिथे शक्ती आहे तिथे शिव आहे. शक्ती शब्द हा फक्त विलास आहे, हा फक्त विलास आहे, कौतुक आहे दोघा पती पत्नीतलं. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, अहो आईती ससंवेद्य खूण, हे उपरोधे विण सुख मात्र जाण, तया सुखासी सुखपण ते हे द्वंद्व. त्या सुखाला सुखपण हे द्वंद्व. द्वंद्व तिथे नाही, पण बरं वाटणं हेच द्वंद्व. अवघड आहे विषय, पण नीट लक्षात ठेवा. एकरूप असताना जे बरं वाटतंय, एकरूपतेमध्ये जे बरं वाटतंय हेच द्वंद्व. समजलं तरी ठीक आहे, न समजलं तरी ठीक आहे. जेव्हा समजायचं तेव्हा समज. हे एकरूपता कशी आहे ऐका, आता फार सुंदर दृष्टांत देतात. जेवी कापुरी परिमळ, तेवी स्वरूपी हा क्रीडा रोळ, गोडी आणि गुळ गुळची जेवी. कापरामध्ये परिमळ आहे. कापरातला परिमळ असा बाजूला काढता येतो? काढून काढून दाखवा बघ. एकाने सांगितलं मला परिमळ कापरातला बाजूला काढा, नाही निघत. कापूर आणि परिमळ एक आहे, तसं शिव आणि शक्ती एक आहे. फार तर फार शिवाला वडी म्हणा आणि शक्तीला परिमळ म्हणा. काय? शिवाला ढेप म्हणा, शक्तीला गोडी म्हणा. पण गुळामध्ये जर गोडी नसेल तर तो गुळ आहे का? काय? तशी ही जी ढेप आहे ना, ढेप ढेप, काय कळलं? ढेपाळू नका ऐकताना. काय? ही जी ढेप आहे ना, ढेप, गंमत सांगतो म्हणजे कळेल का शब्द वापरला. ही जी ढेप आहे, तळापासून चाटा, तीच चव, तीच रुची. आणि वर चाटा, कुठेही बोट लावून एक चिमूट घेतली तर इथून तिथून गुळच. फक्त म्हणायचं गुळाची ढेप, गुळाची ढेप. तसं म्हणायचं शिव आणि शक्ती. तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथून तिथून एक शिवच. गंमत बघितली का तुम्ही? बघा आता मला सांगतो म्हणजे कळेल. एका शब्दातच गुळ शब्द पुरुषलिंगी, ढेप शब्द ढेप लिहिलं तर स्त्रीलिंगी आणि गुळ लिहिलं तर. आता हे दोन, गुळ आणि ढेप बाजूला काढा पाहू. काय? गुळ आणि ढेप बाजूला काढता? चला काढा. काढताच येणार नाही, काढताच येणार नाही. तसं शिव आणि शक्ती यांचं विभाजन कधीच होत नाही. आता हे करतात, जग एक, जीव एक आणि परमात्मा एक. करा त्रिपुटीन बसा. नाही का? सामान्यतः हेच सांगितलं जातं, जगात जीव परमात्मा एक नाशिवंत आहे, एक अविनाशी आहे. जे नाशिवंत आहे ते माया आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, माया कशाला म्हणतोस? काना काढून टाक, माय झाली. गोड आहे सगळं. म्हणून महाराज म्हणाले, गोडी आणि गुळ गुळची जेवी, तेवी स्वरूपी स्वरूप अवलोकन, तरी विकलान्मत्रची स्वरूप जाण, ते आपणासी स्वरूपी स्वरूप अवलोकन. आपण आपल्या ठिकाणी आपल्यात स्वरूप अवलोकन करावं. देव बघण्याकरता बाहेर जाऊ नये. देव पहावया गेलो तरी देवची होणी ठेलो. देव पहावया गेलो तरी देवची होणी ठेलो. आपल्या ठिकाणीच आपण पेशी आपण पया, प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो जया नाही तुझे. ज्ञानेश्वरी काय सांगतात? आपण पेशी आपण पया, प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो जया नाही तुझे. म्हणून इथे शिव आणि शक्ती
एक रूपतेने महाराजांनी मांडलेली आहे. तो विषय आपण समजून घेऊया. या लागी एक म्हणून दोन्ही मिळून एक नवे एकची निष्ठंक, या लागी एकपणाची लेख लेखिया नये. एक लिहून सुद्धा तुम्हाला कळणार नाही एक आहेत ते. एक आकड्याने एक कळेल असं समजू नका. माझं म्हणणं कळलं? एकरूपता ही एकरूपताच आहे, केवळ एक म्हणून कळत नाही. ऐक्य हा अनुभव आहे, आकडा नव्हे. माझं बोलणं कळलं का? पती पत्नीचं ऐक्य हा अनुभव आहे, केवळ शब्द प्रयोग नव्हे. हा, लोकांकरता शब्द प्रयोग ठीक आहे, म्हणून काही काही मला माहिती आहेत सभेत गोड बोलतील, बाहेर गेली की नाही दिस इज माय मिसेस मिस्टर. मग अगदी बायका बायका बसल्यानंतर फार मिस्टरांनी कालच नवीन साडी घेतली असं, व्हेरी गुडी 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 गुडी. जिन्याची पायरी चढून दाराचं कुलूप उघडलं की यांच्या तोंडाला कुलूप लागलं. बोलणं कळलं? माफ करा मला, म्हणजे तसं रागवू नका मला.